नाताळ आणि नववर्ष सण हा मुंबईत असेल किंवा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मुंबईमध्ये मोठ्या संख्येत ख्रिस्ती बांधव आणि ख्रिस्ती परिवार असल्यामुळे जे आहे ते या मुंबईत सुद्धा विविध प्रकारे जे आहे ते नाताळ हा सण साजरा केला जातो। आपण सध्या उपस्थित आहोत वरळीच्या बांद्रा ते वरळी सिलिंग जवळच्या रेकला मेन्शन या परिसरात, जिथे आपण दूरपर्यंत दृश्यात पाहू शकता की विद्युत रोषणाई जी आहे ते नाताळ आणि नववर्ष निमित्त करण्यात आली आहे। आकर्षणाची रोषणाईने लोकांचे देखील लक्ष वेधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत असे आहे। संपूर्ण मुंबईकर जे आहेत ते या सेल्फी पॉइंटचा, या रेकला मेन्शन जवळच्या आकर्षण रोषणाईचा आनंद लुटताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या परिसरात पाहू शकता अनेक नागरिक असतील, परिवार जे आहेत ते आपल्या कुटुंबियांसोबत येऊन या आकर्षण रोषणाई जवळ फोटो काढत, सेल्फी काढत या रेकला मेन्शनचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। इथे देखील आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधू। सर, सांता क्लॉज बन के आए, आप क्या बताओगे? है मेरा पहली बार क्रिसमस सेलिब्रेशन इन मुंबई, सो मैं खुद एंजॉय करने के लिए आ रहा हूँ, सबको एंटरटेनमेंट करने के लिए आया हूँ। सो सब एंटरटेनमेंट था, मैं इधर डांस किया था। अभी मेरे को अच्छा लगा, इतना सारा बंदा मैं इधर देखने के लिए थोड़ा अच्छा लगा, थोड़ा माइंड रिफ्रेश भी हो गया। सो आज पहला दिन है रेक्लेमेशन के लिए। मैं सब घरवासियों, सब ऑफिस लोगों को, आपको स्ट्रेस घर पे छोड़ के इधर आके मस्त एंजॉय करो। हमारा मुंबई में चालू है, अभी 10 दिन का है। सब वीकेंड में आके सब एंजॉय करो, चालू करो, डांस करो, सब भूल जाओ। पहली बार मुंबई में आए, मुंबई का लाइटिंग देखे क्या लगता है, कैसे हो सकती है? अरे तो मस्त है, मैं किधर जगह भी नहीं देखा ऐसा लाइटिंग। सो मुंबई में मैं सारा जगह घूम के आया। अभी वो जियो ड्राइव है, वो इधर है, सब जगह में क्रिसमस सेलिब्रेशन तो चालू, मस्त चालू है। सो अभी मैं न्यू ईयर के लिए वेट कर रहा हूँ। मेरी क्रिसमस टू सब लोग। आपण जर पाहिलं तर हे सर्व नागरिक जे आहेत ते या रेकला मेन्शन जवळ फोटो काढत असेल, विविध प्रकारे जे आहे ते आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। या रेकला मेन्शन परिसरात आपण दूर जरी पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी जे आहे ते विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळत आहे। झाडांना असेल, खाली जमिनीवरती असेल, काही झाडं असतील, या झाडांना देखील लाइटिंग केलेली आहे। त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी पाहू शकता की क्रिसमस ट्री देखील उभारण्यात आला आहे। त्या क्रिसमस ट्रीच्या जवळ देखील गिफ्ट असतील, सांता क्लॉज जे ज्या गिफ्ट देतात हे गिफ्ट देखील या क्रिसमस ट्रीच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर चिमुकले असतील, लहान मुले असतील, वयोवृद्ध असतील, अशा सगळ्याच वयोगटातील लोक जे आहेत ते या बंदराच्या रेकला मेन्शन जवळील विद्युत रोषणाईचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे। क्रिसमसचे ट्री झाले, या झाडांवरती लाइटिंग, या सर्वच गोष्टीने जे आहे ते नागरिकांचे लक्ष वेधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कालपासून सुरू झालेल्या या विद्युत रोषणाईने सर्वच मुंबईकरांचे जे आहे ते लक्ष वेधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तर नक्की आपण जर पाहिलं तर ज्याच ठिकाणी या रेकला मेन्शन जवळील लोकांचा जो प्रतिसाद आहे या रेकला मेन्शनच्या विद्युत रोषणाईला, असाच हा 31 पर्यंत, नाताळापर्यंत असाच राहणार आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन कृष्णासह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।